नमस्कार. मोना कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त भजी पकोडे जे तुम्ही म्हणत असाल ते बनवणार आहोत. मस्त झटपट होणारा आणि बिना सोडा टाकायचं मस्त फुलून आलेली आपण भजी बनवणार आहोत. कांदा भजी इतकी स्वादिष्ट लागते. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि एका ग्लासमध्ये पाणी घेतलं आहे. ते थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता. जास्त पातळ नाही ना जास्त घट्ट नाही, अशा पद्धतीने आपल्याला भिजून घ्यायचं आहे. जितकं जास्त तुम्ही फिरवाल किंवा त्याला भिजाल तेवढी भजी नरम आणि फुललेली येते. म्हणून त्याच्यातल्या सर्व गाठी काढायच्या आहे आणि व्यवस्थित त्याला पूर्ण भिजून घ्यायचं आहे. त्याच्यात मस्त 2 कांदे टाकलेत मी मीडियम साईजचे. मी इथे बारीक चिरलेल्या 2 बारीक मिरच्या घेतलेल्या आहे. जाड मिरच्या नाही घेतल्या, त्या तिखट आहेत. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीरीच्या काड्यासुद्धा टाकायच्या. त्याच्याने त्याचा स्वाद जास्त वाढतो. थोडंसं कच्चं जिरं टाकायचं आहे. तुम्ही याच्यात ओवा देखील टाकू शकता आणि थोडंसं कलरसाठी आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. हळद पिंचभरच टाकायची, जास्त नाही, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सगळं एकत्र करून घ्यायचं आहे मस्त. तुम्ही जेवढं त्याला फेटाल तेवढं ते भजी चांगली येते. जास्त करून फेटायचं आहे आपल्याला. भजी नरम आणि मस्त बिना तेलाची तेलकट अशी येत नाही. आता आपण फक्त थोडंसं पिंचभर सोडा टाकणार आहोत. नाही टाकला तरी चालेल, पण थोडासा टाकला आहे आपण आपल्या मनाच्या समाधानासाठी. थोडंसं पाणी टाकून त्याला पुन्हा हलवून घ्यायचं आहे. आणि आता गरम तेल टाकायचं आहे 2 चमचे. गरम तेल टाकल्याने भजी जेव्हा आपण तेलात काढतो तेव्हा त्याच्यात तेल राहत नाही, ते तेलकट येत नाही. म्हणून गरम तेल नक्की टाका. आता आपलं तेलही गरम झालं आहे, कढई तापली आहे. त्यात आपण भजी काढणार आहोत. तुम्ही याला पकोडे म्हणू शकता. कुठे कुठे पकोडा म्हणता, पकोरा म्हणता, भजी म्हणता. तुमच्याकडे काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. अशा पद्धतीने आपल्याला हाताच्या साहाय्याने तेलात भजी टाकायची आहे. तेल गरम असल्यामुळे ती खाली लटकत नाही. झाऱ्याने तिला पलटवायची आहे. अलटून पलटून मागची पुढची दोघं बाजू तिला तेलात तळून घ्यायची आपल्याला. मस्त क्रिस्पी हवी असेल तर क्रिस्पी तळा किंवा थोडीशी मऊ हवी असेल तर मऊ तळा. आपल्या आवडीनुसार तिला मस्त तळून घ्यायची तेलात, अलटून पलटून. दोघं बाजू मस्त तळून झाल्या पाहिजे, कच्ची नको राहायला. भजी टाकल्यावर थोडा गॅस हाय केला तरी चालेल. अशाच पद्धतीने आपण सगळी भजी तळून घेणार आहोत. आणि भजी तळून झाल्यावर तिला काढताना थोडंसं झाराच्या साहाय्याने तिला थोडीशी काणी करायची, जेणेकरून तिच्यातलं जे एक्स्ट्रा तेल असतं ते निघून जातं. एक्स्ट्रा तेल नको राहायला पाहिजे. बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं निथळून घ्यायचं आहे. तुम्ही भजीसुद्धा बघू शकता थोडीही तेलकट नाही आहे. त्याच्यातलं सगळं तेल निघून गेलेलं असतं. मस्त अशाच पद्धतीने आपल्याला सगळी भजी बनवून घ्यायची आहे. तेलात आपण कढईत आपण जेवढं तेल टाकलेलं असतं ना तेवढ्या भज्या त्याच्यात मावायच्या आहे. अशा पद्धतीने आपल्याला
काढून घ्यायचं आहे आता. मस्त बघू शकता आपली भजी बनवून तयार झालेली आहे. मस्त खायला खूप भन्नाट चवीची लागते. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्यू.